नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज एक आपला जीवनाशी निगडीत असणारा विषय आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. जीवनामध्ये मित्रांनो, जर आपल्याकडं पैसा नसेल तर अनेक अडचणींना आपण तोंड द्यावं लागत असतं आणि जी आपली काय प्रेस्टीज म्हणा, समाजामधलं वावरणं म्हणा किंवा जीवनामध्ये असणाऱ्या अनेक अडीअडचणी म्हणा किंवा जीवनात असणारी नाती म्हणा, ह्या काही गोष्टी थोड्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा अधिक प्रमाणात ह्या पैशावरून अवलंबून असतात. आणि मित्रांनो, जर जीवनामध्ये आपल्याकडं पुरेसा पैसा जर नसेल, कमीत कमी जीवन जगण्या इतका जरी पैसा नसेल, तर समाजामध्ये आपलं स्टेटस, आपलं राहणीमान ह्या फार गोष्टी मॅटर करत असतात. कारण जीवनामध्ये जर आपल्याकडं पैसा नसेल ना, तर कोणतं संकट कोणत्या वेळी येईल हे मित्रांनो आपल्याला सांगता येत नसतं. कारण जीवनामध्ये पैसा हा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळं आपलं जे जेवण आहे किंवा आपलं जे आता महिन्याला जो इन्कम आहे किंवा महिन्याला आपण जे काही 4 पैसे मिळवतो, ते मित्रांनो सगळंच खर्च करून आपल्याला चालणार नाहीत. कारण थोडी का असना पैशाची ही बचत केली पाहिजे. कारण उद्या कोणत्या प्रकारची अडचण तुम्हाला तुमच्या जीवनात येणार आहे, हे काय सांगून अडचणी येत नसतात. अनेक प्रकारच्या अडचणी असतात आणि त्या गोष्टीसाठी पैसा हा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळं महिन्याला जो काय आपण आपला इन्कम असेल मित्रांनो, त्यातली थोडी का असेना बचत आपण करायला शिकलं पाहिजे. कारण अडचणींना मार्ग आणि त्याच्यावर मात करण्यासाठी काही बाबतीत तुमच्याकडं थोडाफार कसाना पैसा पाहिजे आणि मिळकतलीमध्ये थोडी का असताना तुम्ही त्यातली रक्कम ही गुंतवणूक किंवा बचत केली पाहिजे. कारण उद्याच्या कोणत्याही जरी चिंता किंवा टेन्शन किंवा कुठल्या प्रकारच्या अडीअडचणी जर आल्या तर त्या सोडवता आल्या पाहिजेत. इतका तरी आपल्याकडे मित्रांनो पैसा पाहिजे. काय होतं आहे, संपूर्ण येणारा जर इन्कम सोर्स तुम्ही जर स्वतः खर्च करत राहिला तर उद्याच्या चिंता ह्या फार आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडं का असना तुम्ही तुमच्या जीवनामधलं महिन्याला जो काही तुमचा इन्कम असेल, तो उद्याच्या दिवसासाठी, उद्याच्या काळासाठी, उद्याच्या भवितव्यासाठी तुम्ही थोडी का असना बचत करणं मित्रांनो गरजेचंच आहे. आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. एकदा तरी आपली संबंधित असलेली नाते असतील म्हणा किंवा तुमचे मित्रमैत्रीण असतील म्हणा, जगातल्या अनेक व्यक्ती असतील म्हणा किंवा कुटुंबातल्या अनेक जवळच्या व्यक्ती असतील म्हणा, एक वेळा तुमच्या उपयोगी पडणार नाहीत, पण तुम्ही साठवलेला पैसा हा फार आपल्या उपयोगी पडत असतो. आणि जी काही समाजाची किंवा कुटुंबाची, मित्रमैत्रिणीची तुम्ही जी मदत घेत असता, ते अशा अडचणीवर ज्यावेळी तुम्ही घेतलेली मदत असते, ती आयुष्यभर उपकार म्हणून आपल्याला टोचत असते. कारण त्याचा परतफेड आपल्याला करता येत नाही. त्यामुळे जीवनामध्ये जीवन जगत असताना फार महत्त्वाची पैसा आहे. कारण प्रत्येक संकटात तुम्हाला कोणी मदत करीलच असं कधीही गृहीत धरू नकोसा. त्यामुळं जो काही पैसा मिळेल तो रुपयाने रुपया जास्तीत जास्त साठवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागल्याच पाहिजेत. ह्या पद्धतीनं जीवनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पाहिलंच तर पैसा साठवणं फार गरजेचं आहे मित्रांनो. एकदा काय होतं, आपल्याकडं ज्यावेळी पैसा नसतो ना आणि आपल्याला जर पैशात खेळायची सवय लागलेली असेल किंवा व्यवहारामध्ये कुणाकडं मागायची सवय नसेल आणि जर अचानक वेळी तुमच्याकडे जर पैसा नसेल ना, तर आपला जो आत्मविश्वास असतो ना, पूर्ण मग डगमगल्यासारखं होतो बघा. एखाद्याच्या खिशात एक 5-10 हजार किंवा 1000-2000 दररोज असण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीला संपूर्ण जर पैसा खिशातला जर संपला, तर जो आत्मविश्वास असतो ना त्या व्यक्तीकडला, तो डगमगतो, संपतो आणि थोडंसं मग चिडचिडपणामध्ये निर्माण होते आणि आपलं जीवन जगण्याचं सूत्र बदलतं आहे काय अशा पद्धतीनं वाटत असतं. कारण नोकरदार मंडळीचं जर आपण पाहिलं तर मित्रांनो, 1 तारखेपासून 20-21 तारखेपर्यंत सगळं सुरळीत चाललं असतं, छानपैकी चाललेलं असतं. आणि 21 तारखेपासून 1 तारखेपर्यंत जोपर्यंत पगार खात्यावर जमवत होत नाही, काहींचा पगार 5 तारखेला होतो, काहींचा पगार 7 तारखेला होतो, काहींचा पगार महिना केला होतो. त्यावेळी हे जे दिवस असतात 21 ते 30 तारखेचे दिवस असतात, त्यावेळी पगार आलेला संपूर्ण संपलेला असतो
काही मित्रांचे तरी पगार 1 ते 10 तारखेपर्यंत आल्या भेटायला 4-8 दिवसात संपलेले असतात. आणि त्यावेळी जी मनाची स्थिती होती ना, ती फार विचित्र होती. कारण पैशाचं आपण नियोजन न केल्यामुळं, बचतीची सवय न केल्यामुळं अशा काही गोष्टी ह्या आत्मविश्वास डगमगायला कारणीभूत ठरत असतात. त्यामुळं बचत ही फार महत्त्वाची आहे मित्रांनो. आता मित्रांनो, तुम्ही म्हणशीला की पैसे साठवा, रुपया साठवा म्हणजे कंजूसपणा करा. तर कंजूसपणा आयुष्यामध्ये कधीही करायचा नाही. कंजूसपणा वेगळा आणि बचत ही वेगळी असते. कारण मित्रांनो, ज्यावेळी तुमच्याकडं पैसा नसतो ना, त्यावेळी सामाजिक स्टेटस जे आपलं काय आहे ते आपल्यालाच माहीत असतं. कारण आजचा कंजूसपणा म्हणजे ते तुम्ही तुम्ही जर पैसे साठवताय ते म्हणत असाल की आजचा कंजूसपणा, तर उद्याची खरी अडचण तुम्हाला तो कंजूसपणा किंवा खरी अडचण ती रुपया साठवलेला, ती उद्याची तुमची अडचण काढणारा ठरत असतो. त्यामुळं फार महत्त्वाचं आहे या जीवनामध्ये पैशाला फार महत्त्व असतं. आणि शिल्लक ठेवणारा माणूस, बचत करणारा माणूस, ज्यावेळी तुम्हाला मित्रांनो पैसे साठवायची सवय लागेल, बचत करण्याची सवय लागेल, त्यावेळी तुम्ही रुपयानी, ₹2-2, ₹4-4 ते कधीच तुमचं लाख रुपयात साठत गेलेत, कधी करोडं साठत गेलं, ही तुम्हाला लागलेली एक चांगली जीवनामधली सवय आहे. आणि उद्या कुणाकडे हात पसरायची पाळी येत नाही. त्यांनी ज्यावेळी तुम्ही पैशासाठी दुसऱ्याकडं हात पसरताय ना, त्यावेळी संपूर्ण आपला स्वाभिमान दुखावला गेलेला असतो आणि दुसऱ्याकडं एकतरी बँकेकडून हात पसरावा लागत असतो किंवा आपल्या संबंधित नातेवाईकांच्याकडं, मित्रमैत्रिणीकडं कुणाकडे तरी आपल्याला ते पैशासाठी हात पसरावा लागत असतो. आणि इथं निम्मा माणूस मनानं तुटलेला असतो की दुसऱ्याकडे पैसे मागायचे आहेत कसे. पण जे व्यक्ती रुपया साठवते, त्या व्यक्तीला कुणाकडे हात पसरायची पाळी का येत नाही किंवा उद्याच्या दिवसावर त्याचं लक्ष केंद्रित असतं. त्यामुळं रुपया असू दे, ₹4 असू दे, जेवढं काय महिन्याला बचत करता येईल खर्च भागून, तेवढे ते व्यक्ती जीवनामध्ये पैसे साठवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्या पद्धतीनं जीवनामध्ये गर्व करून चालत नाही. तुमच्याकडं पैसे एकदम आलं, तुम्ही एकदम आलेला पैसा कधीही टिकत नाही. मग तो जमीन विकून असू दे किंवा घर विकून असू दे. मित्रांनो, तुमच्याकडं सातत्यानं, कष्टानं, प्रामाणिकपणानं आलेला पैसा हा तुम्हाला कायमस्वरूपी साथ देत असतो आणि तो पैसा तुम्हाला पुरवठा येत असतो. एकदम आलेला पैसा जर तुम्ही त्याचं नियोजन जर व्यवस्थित नाही केलंसा, तर तो पैशाला अनेक मार्ग असतात आणि कधी पैसा हातातनं निसटून गेला वेळेसारखा, तो पण समजून येत नसतो. त्यामुळे जीवनामध्ये मित्रांनो, जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे की थोडी सगळं जीवनात बचत पाहिजे. आणि एकदा तुम्हाला बचत करण्याची जर सवय लागली ना, तर तुम्हाला जीवनामध्ये फारशा अडचणी येऊ शकत नाहीत. कारण तुम्ही येणाऱ्या अडचणीसाठी ती एक बचत करून ठेवलेली असते. आणि ज्यावेळी मित्रांनो तुम्ही येणारा पैसा जर खर्च करत बसलासा, बचत जर केली नाहीसा, तर अडीअडचणीला आपण काय करतो, सुरुवातीला कुठं बँकेची, कुठं पतसंस्थेची अशी कर्ज काढायच्या सवयी लागतो. ते कर्ज पुरत नाही. आपल्या चैन्या, घरखर्च हे सगळं वाढत असतात. मग ते शिक्षण असेल, XYZ काहीतरी खर्च असते. त्यानंतर मग आपण पतसंस्थेत, बँकेने आपल्याला कर्ज मिळत नाहीत. मग आपण खाजगी सावकारकीकडे वळत असतो. खाजगी सावकारकीचे पैसे काढत असतो. आणि अशा ह्या सावकारीत एकदा आपण अडकलो ना, की त्यातनं फारशी व्यक्ती बाहेर पडत नाही. कारण जन्मल्यापासून मृत्यूपत्र जर सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकलेला व्यक्ती हा शेवटपत्र कर्जात अडकतो, असं माझं तरी प्रामाणिक का मत आहे. कारण एकदा तुम्हाला जर कर्ज काढायची सवय लागली, तर हे कर्ज भागवण्यासाठी ते घ्यायचं, ते कर्ज भागवण्यासाठी दुसरं घ्यायचं, दुसरं घेण्यासाठी तिसरं घ्यायचं, असे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं, दुसऱ्यासाठी तिसरं, अशा अनेक कर्जाच्या मालिका तयार होतात. आणि एक दिवस असा येतो की आपण आपला इन्कम हा त्या कर्जांसाठी उपयोगी पडत नाही आणि खर्च व्यवस्थित चालत नाही. आणि ज्यावेळी घरखर्च व्यवस्थित चालत नाही, त्यावेळी घरातली मग पत्नी असतील, मुलं असतील, तुम्हाला मान सन्मान द्यायला कमी पडतात किंवा देत नाहीत. कारण तुम्ही फॅमिलीसाठी सगळे केलेलं असते आणि फॅमिलीज म्हणतेस की तुम्ही पैसे व्याजान काढून काय केलं सांग. तर मित्रांनो, जीवन सुंदर आणि सुखी समृद्धी जीवन जगायचं असेल, तर जीवनामध्ये पैसा बचत करणं फार महत्त्वाचं आहे. पैशाला पैसा उभा करू शकतो. तसंच पैसा हा कोणत्या मार्गानं तुम्ही कसा वापरता ह्याच्यावरसुद्धा उद्याचा दिवस तुमचा मित्रांनो अवलंबून आहे. कारण घेतलेल्या कर्जासाठी व्याज आपण विनाकारण भरत असतो. त्यामुळं जीवनामध्ये थोडे कसाना पैशाची तुम्ही बचत केली पाहिजे. बचत जर नाही केलं असाल, तर अनेक अडीअडचणींना आपण सामोरे जावं लागतो. सामाजिक दर्जा घसरतो.
सॉरी आणि मानसिक टेन्शन हे फार वेगळेच येत असतं. त्यामुळं जीवनामध्ये पैसा बचत करणं प्रत्येकानं मित्रांनो शिकलंच पाहिजे किंवा पैशाचं गणित हे शिकलंच पाहिजे. तुमचा येणारा मासिक जो काय उत्पन्न असेल किंवा तुमचा व्यवसायातून येणारं उत्पन्न जे काय महिन्याचं असेल त्यातून सुरुवातीला तुमचं घर खर्च इतर देणी देऊन जे काही 4 पैसे शिल्लक राहतात ते तुम्ही बचत केलं पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे, तुम्ही एक 10%, 15%, XYZ 25% जी काही रक्कम तुम्हाला मिळते महिन्यातून त्याच्या आधी बचत करण्याची सवय लागा. बचतीपासून पैसा उभा राहतो आणि त्यानंतर जे काय 70-75% तुमच्याकडे शिल्लक राहतात त्यामध्ये तुमचा इतर खर्च भागवण्याचा का प्रयत्न करा की तुम्ही सुरुवातीला बचत करण्याचं एक टार्गेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठरवत आहे की कोणते खर्च गरजेचे आहेत, कोणते खर्च गरजेचे नाहीत. त्यामुळं तुम्ही जीवनामध्ये एक ठरवत आहे की गरजेची वस्तू असेल तरच तुम्ही ती वस्तू खरेदी कराल, अन्यथा जी गरजेची वस्तू नाही तिला तुम्ही खरेदी करणार नाही. त्यामुळं सुरुवातीला जर तुम्ही थोडीफार बचत केलीसा तर जीवनामध्ये सुखी समृद्धी जगता येत असते. मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.